आज महाशिवरात्री ही फक्त पूजा करण्याची रात्र नाही, तर ही एक मोठा संदेश जगाला देणारी रात्र आहे. एकदा शिवजी कपाळाला भस्म, गळ्यात साप आणि भोवती गण अशा रूपात पार्वतीच्या दारात ही वरात घेऊन गेले. त्याच वेळेस पार्वतीच्या घरचे हे सर्व दृश्य पाहून थोडीशी भयभीत झाले की हा कसा वर. त्याच वेळेस पार्वती माता शांत झाली आणि तिनं मनोमन ओळखलं. ती बोलली, जर माझे हे पती असतील तर मला स्वीकार आहे. त्या क्षणी शिवजीने एक सुंदर रूप धारण केलं आणि शेवटी त्यांचा विवाह झाला. त्याला शिवरात्री म्हणतात आहे. परंतु जर ही कथा तुम्ही समजून घेतली तर पार्वती माता म्हणजे आपल्या आतील शक्ती आणि ते भोवतीचं दृश्य जे होतं ते म्हणजे आपल्यातील प्रॉब्लेम, भीती, अडचण, टेन्शन हे सर्व. परंतु ज्या वेळेस तुम्ही त्यांना फेस करण्याची तयारी दाखवचाल, ते स्वीकारचाल कुठंतरी, त्याच वेळेस तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून मार्ग निघणार आहे. तर आजपासून निश्चय करा की प्रॉब्लेमपासून, भीतीपासून, टेन्शनपासून न पळता त्याच्यातून मार्ग काढणं म्हणजेच आयुष्याची सफलता प्राप्त करणं. आज महाशिवरात्री निमित्त हे सर्वांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हॅपी महाशिवरात्री.